अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करायचा प्रयत्न झाला। पाकिस्तानी ड्रोन हे भारतीय सैन्याने पाडले, नेस्तनाबूत केले। अमृतसरवरच्या हल्ल्याचा प्रयत्न सुद्धा भारतानं उधळून लावलेला आहे। त्यामुळे पाकिस्तानचे हे नापाक इरादे आणि वारंवार हल्ला करायचा प्रयत्न मात्र पुन्हा पुन्हा पाकिस्तानचे हे सगळे हल्ले जशास तसे उत्तर दिले जात आहे, परतवून लावले जात आहेत। पुढची बातमी बघूयात। आपल्यासोबत मेजर जनरल अनिल बामसराय सर, भारताने ज्या प्रकारे प्रत्युत्तर दिलं, कशा प्रकारे बघता याकडे आणि याची काय विशेषता वाटते तुम्हाला? भारताने जे प्रत्युत्तर दिलं आणि आपण पाहिलं की आपण पाकिस्तानचे मेन एअर बेसेस असते, नूर खान असो का मुरीद असो का तिसरावाला जो असो, जो याच्यामध्ये रफीफी की म्हणतात त्याला, आपण पाहिलं आहे की या तिन्ही नॉर्थ टू साऊथ एअर बेसेसमध्ये जे मेन त्यांचे आहेत त्यांच्यावर हमला केला आणि इफेक्टिव्ह हमला केला। हा खूप जरुरी होता। आपण पाहिलं होतं की काल पुन्हा पाकिस्ताननी ड्रोन्स आणि मिसाईल्सनी अटॅक केलं आणि हे मिसाईल्स आणि ड्रोन्स ह्यांचं कॉम्बिनेशन जे त्यांनी फायर केलं, त्याच्यानंतर भारताची एअर डिफेन्सनी हे कम्प्लिटली त्यांना डिस्ट्रॉय केलं आणि कुठेही इफेक्टिव्ह नाही झालं। पण आपले जे फायर केलं आपण इस्लामाबादमध्ये, त्याच्या व्हिडिओ आले आहेत नूर खान एअरबेसवरती आणि खूप डिस्ट्रक्शन झालं आहे। हे दाखवतं की आपलं फायरिंग किती इफेक्टिव्ह आहे आणि ॲट द सेम टाईम त्यांचं फायरिंग किती निष्काम आहे। आपण पाहतो की पाकिस्तान रोज प्रयत्न करतं कशा ना कशा प्रकारे आपल्यावरती हल्ला करून। काल पण त्यांनी जवळजवळ नॉर्दर्न बॉर्डर्स आणि वेस्टर्न बॉर्डर्सवरती संध्याकाळपासून पूर्ण जवळजवळ 17 ते 18 लोकेशनमध्ये, काही रिपोर्ट्स म्हणतात 36 लोकेशनमध्ये फायर केले आहेत। त्याच्यामुळे आपण पाहतो की त्यांनी पूर्ण वेस्टर्न बॉर्डर्स आणि नॉर्दर्न बॉर्डर्स ओपन अप केली आहे आणि आता आपल्याला फ्री हँड आहे। आपण म्हटलं होतं की भारताला एस्केलेशन नाही करायचं आहे, आपण ज्या स्थितीमध्ये होतो ते आपण मेसेज दिला होता। पण जर का पाकिस्तानला वाटतं आहे की ते प्रत्युत्तर देऊन आपल्याला त्रास देतील तर मग त्यांना ते भुगतावं लागेल। आणि ही तर एक पहिली कडी होती की आपण 3 एअरबेसेसला हिट केलं। आपण सिव्हिलियन टार्गेटला कधीही हिट करत नाही, अजूनही केलेलं नाही आहे। फतेह-1 मिसाईलचा त्यांनी मारा केलेला होता, मात्र आपल्या एअर डिफेन्स सिस्टमने ते हलवून पाडलेलं आहे। त्याची काय विशेषता होती आणि याबद्दल तुम्ही काय सांगाल? फतेह-1-2 हे 2 बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत आणि असं ऐकण्यात आलं होतं की हे टार्गेटेड होतं टुवर्ड्स दिल्ली आणि त्यांचा प्रयत्न होता की नॅशनल कॅपिटलवरती हमला करावा आणि सेन्सेशनलाइज करावा। पण आपल्या एअर डिफेन्स सिस्टम्स खूप कारगर आहेत आणि हे बॅलिस्टिक मिसाईल वापरणं फॉर अ फर्स्ट टाईम आणि ऑपरेशनमध्ये सुरू झालं आहे, ज्याची मारक क्षमता जवळजवळ 400 किलोमीटर आहे। आपण पाहतो की जितके मिसाईल्स आणि बॅलिस्टिक मिसाईल्स पाकिस्तानचे आहेत हे सो कॉल्ड टेस्टेड आहेत, पण ऑन ग्राउंड टेस्टिंग त्यांचं झालेलं नाही आहे। त्याच्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानला तोंड निशी पडावं लागलं आणि त्यांचा मिसाईल इन एअर डिस्ट्रॉय झालं आणि फक्त त्याचा मलबा भारतामध्ये पडला। हे कितीही प्रयत्न करू देत, आपलं एअर डिफेन्स खूप सक्षम आहे। अजून तरीही 100% हिट सक्सेस आपल्याकडे आहे आणि आय एम शुअर असंच पुढे चालू राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।